भावाला भेटण्यासाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं महिलांना स्वाभिमानाने जगण्याचा हक्क दिला, ज्यांनी आयुष्यात पुढे जाण्याचा हक्क दिला आणि ज्यांच्या अथक प्रयत्नातून लाडक्या बहिणींनी आज या महायुतीला जे घवघवीश अफाट यश दिलंय आणि आपल्या लाडक्या भावाला भेटण्यासाठी, आपल्या लाडक्या भावाचं अभिनंदन करण्यासाठी, आपल्या लाडक्या भावाला पुढच्या कारकिर्दीच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेला आहात. मी साहेबांनी साहेब सगळ्या बहिणी आपल्याला भेटायला आलेल्या आहेत, आपलं अभिनंदन करायला आलेले आहेत. आपण थोडक्यात त्यांचे आभार व्यक्त करावे. लाडक्या भावाला भेटायला मुख्यमंत्री बोलतात बघा, त्यामुळे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्याला खूप बरोबर आता घ्या फ्रेम घ्या. खरं म्हणजे लाडक्या बहिणींनी या राज्यामध्ये इतिहास घडवलेला. या राज्यामध्ये आपण गेले 2-2.5 वर्ष जे काम केलं, महायुतीचं काम, एकीकडे विकासाचं काम, दुसरीकडे कल्याणकारी योजनांचं काम, आणि म्हणून याच्यामध्ये सगळ्यात सुपरहिट झाली ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना झाली ना, सगळ्यात सुपरहिट. त्याच्यामुळे म्हणजे मुख्यमंत्री बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली दडकी आणि सुपरहिट झाली. आणि अनेकांना काही लोक फिट येऊन पडले, चक्कर येऊन पडले, काही लोक आता काय काय झालं मला माहित नाही. पण या ठिकाणी एवढंच सांगतो की माझ्या लाडक्या बहिणींच्यामुळे एक अद्भुत आणि दैदिप्यमान असा विजय आपल्याला मिळाला. म्हणजे विरोधी पक्षाकडे विरोधी पक्ष नेता बनवणे एवढं संख्याबळ देखील राहिलं नाही. एवढं साप एकदम धुवून टाकलं तुम्ही लोकांनी. तो कुठला साबण विरोधकांना देतो. आणि त्याच्यामध्ये तुम्ही एवढं मतदान केलं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाडक्या बहिणींची लाट निर्माण झाली. आणि त्या लाटेमध्ये विरोधी पक्ष वाहून गेला. त्यांना सुधारलंच नाही, समजलंच नाही कुठे गेले होते. हे चमत्कार कोणी केला? लाडक्या बहिणींनी. आणि नाही, त्यामुळे तुम्ही आज इकडं मला भेटायला आलात, माझं शुभेच्छा द्यायला आलात, अभिनंदन करायला आलात. मी आपल्याला एवढंच सांगतो की हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी कायमपणे उभा आहे, खंबीरपणे उभा आहे. आणि ही योजना लागू करण्यापूर्वी आम्ही विचार केला की या सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणींच्या परिवाराला, कुटुंबाला काहीतरी हातभार लागला पाहिजे. ही भावना मनामध्ये ठेवून आम्ही ही योजना सुरू केली. लाडकी बहीण योजना झाली, 3 गॅस सिलेंडरची योजना झाली. ते झाले. एसटी मध्ये आपण 50% सवलत दिली. लेक लाडकी लखपती योजना आपण केली. मुलींना उच्च शिक्षणाची योजना आपण केली. वयोश्री योजनामध्ये देखील आपल्याला आपल्या सिनियर सिटीजन त्यांना लाभ मिळतो. आणि या योजना ज्या केल्या आपण या विचारपूर्वक केल्या. आणि म्हणून हे सरकार आपण म्हणतो सर्वसामान्यांचं आहे, गोरगरिबांचं आहे.
मग सर्वसामान्यांच्या सरकारचा सर्वसामान्यांना हातभार तर लागला पाहिजे. फक्त सर्वसामान्यांचं सरकार गरिबी हटाव गरिबी हटाव काँग्रेस बोलून गेली, गरीब हटला नाही, गरिबी हटली नाही, गरीब हटला. गरिबी हटली का? गरीब हटून गेला. पण आता तुम्हाला मी सांगतो 25 कोटी लोकांना मोदी साहेबांनी गरिबीच्या वर काढले. 25 कोटी हा मोठा आकडा आहे. आणि आपल्या राज्यात पण यापुढं कोणी उपाशी पोटी झोपता कामा नये. भुकेलेलं अन्न म्हणजे रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय पण आपण घेतलेला आहे. आणि आता तुम्हाला 1,500 आम्ही ठरल्याप्रमाणे 2100 रुपये करणार त्याचाही निर्णय आपण घेतला.